नमस्कार, मी अलका. माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी एक चाटचा प्रकार करते. हा चाट गरमागरम क्रिस्पी टेस्टी आणि लाजवाब असा लागतो आणि थंडीच्या दिवसात खायला तर एकदम मस्त लागतो. तर आज मी वेगळ्या प्रकारचा चाट करते. हा चाट इंदोरमध्ये अतिशय फेमस आहे. तर बघूया आजचा मी चाट काय करते. आपण करतोय गराडू चाट. हे गराडू आहे. ह्याला मराठीमध्ये गोराडू असंही म्हणतात किंवा याम असंही म्हणतात. आता या चाटसाठी आपल्याला मसाला करायचा आहे. तर चाट मसाला कसा करायचा आहे ते दाखवते तुम्हाला. 1 चमचा जिरं घेतलं आहे, 1 चमचा धने, 1 चमचा बडीशोप, थोडे 10-12 मिरे घेतलेत, नंतर दालचिनी घेतली. नंतर हे सगळं गरम पण मध्यम गरम अशा आचेवरती भाजून घ्यायचे खमंग आणि मग ते मिक्सरमधनं जाडसर दळून घ्यायचं. तर दळताना हे मसाले पण टाकायचे. तिखट, नंतर चाट मसाला, आमचूर पावडर, हिंग आणि हळद. हे सगळे मसाले हे वाटताना टाकून घ्यायचे. सगळं मिक्स करून हा आपल्याला मसाला तयार झाला गराडूचा. आता हे गराडू आहे. हे गराडू आपल्याला सुरीने सोलून घ्यायचं आहे आणि सोलताना म्हणजे सुरीला आणि हाताला तेल लावून घ्यायचं. म्हणजे सोलल्यानंतर त्याचे असे आडवे जाड काप करायचे आणि ते पाण्यामध्ये घालून पातेलीमध्ये मीठ घालायचं पाण्यामध्ये आणि कुकरमध्ये 1 शिटी द्यायची आहे त्याला आणि शिजवून द्यायचं. आणि मग काय करायचं कसं करायचं आहे मग सांगते. हे बघा मगाशी दाखवलेले मसाले कोरडेच मंद गॅसवरती छान खमंग वास येतो त्याला. खमंग असे भाजून घेतले. आता ते थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घालते आणि बाकीचे जे मसाले आहेत म्हणजे हळद तिखट ते त्याच्यात घालून आणि मसाला आपला तयार होतो. हे बघा गराडू चाटचा मसाला मी भाजलेला होता तो छान दळून घेतला आहे. मस्त त्याचा सुगंध सुटला आहे. आता हे गराडू आहे ते आपण सोलून घ्यायचं आहे. म्हणजे सोलून म्हणजे आपण वरनं कडक आहे ते जरा तर मी सुरीने कापून घ्यायचं असं. सालं काढून घ्यायची त्याची सगळी. हे बघा हे असं सोलून घ्यायचं. हे हाताला तेल लावून घेतलं आहे मी कारण काही वेळेला काय आहे ते खाचतं ना म्हणून ते तेल लावून काढून घ्यायचं सगळं. आतमधल्या बाजूला साधारणपणे जांभळ्या रंगाचं असतं ते. त्याचे उभे उभे आडवे म्हणते मी जाडसर काप करून मिठाच्या पाण्यात घालून धुवून घ्यायचं आधी आणि मग मिक्सरमधनं कुकरमधनं 1 शिटी काढायची. आता हे याम जे आहे किंवा घोराडू हे कंद आहे. आपण जसं सुरण किंवा रताळं हे पण कंद आहेत ना. पण सुरण काय आहे की सुरण थोडंसं खाजरं असू शकतं. शिजायला काही वेळेला दठ्ठर असतं किंवा काही वेळेला एकदम शिजून जातं. आणि रताळं काय आहे रताळं थोडंसं गोडसर असतं त्यामुळे थोडासा फरक आहे. पण ह्याची चव फार छान असते. आणि हे जे आहे कंद हे फार थंडीच्या दिवसामध्ये खायला खूप उत्तम आहे. हे मध्य प्रदेशमध्ये याचं उत्पादन होतं आणि थंडीच्या दिवसातच ते मिळतं. आणि हे गराडू आपण उंधियो करतो त्याच्यामध्ये पण रताळ्याबरोबर हे वापरलं जातं. अशा तऱ्हेची ह्याचं हे आहे. आता हे मी सगळं सोलून घेते आणि त्याचे काप करून 1 शिटी देऊन शिजवून घेते. बघा स्वच्छ धुवून घेतलं आहे गराडू. आता त्याचे जाडसर काप करायचे. हे बघा आतून असं असतं कलर. अर्धा ते 1 पिझ्झा जे आपल्याला जेवढे लागतील तसे करायचे. आता हे सगळे मी पाण्यामध्ये टाकते. पाण्यामध्ये थोडं मीठ घालायला लागेल आपल्याला. तुम्ही कुकरमध्ये नुसते टाकले तरी चालतील. 1 शिटीच द्यायची जास्त नाही करायची. त्याच्यात थोडंसं मीठ घालते. कुकरमध्ये उकडायला ठेवते. हे गराडूचे तुकडे जे उकडले होते ते आता थंड झाले. त्याला आता काप करून घेऊया. अच्छा आपण 4 करूया. आतून अतिशय सॉफ्ट आहेत ते. वरून जरी आपल्याला कापताना असं वाटलं की ते वरून कडक आहे का काय कव्हर पण आतून अतिशय सॉफ्ट आहेत. आपल्याला पाहिजे तसा आकार करायचा आहे आणि गरम तेलामध्ये ते फ्राय करायचे आहेत कुरकुरीत होईस्तोवर. याला आपल्याला जास्त जाडा वाटला तर थोडा अर्धा करू शकतो.
तेल गरम झालंय का बघूया, एक टाकून बघूया. बुडबुडे येतात, हरकत नाही टाकायला. हे असे कुरकुरीत तळून द्यायचे. आता मी टाकते त्याच्यामध्ये. मध्यम गॅस ठेवायचा आहे. तळून घेते कुरकुरीत म्हणून काढून घेते. हे बघा कुरकुरीत झाले. आता हे काढून घेते. आणि दुसरे जरा जाडसर आहेत ना ते टाकून घेते. झाले, छान तळले गेलेत कुरकुरीत. आता गॅस बारीक करते आणि काढून घेते. बघा छान कुरकुरीत झाले, काढून घेते सगळे. बघा गराडूचे पीसेस केले होते, तळले, ते छान झालेत. आता त्याच्यावरती मसाला टाकून घ्यायचा. आपला गराडू मसाला जो केला आहे तो टाकून घ्यायचा आणि हे टॉस करायचं आहे. आणि मग आपण सर्व करू प्लेटमध्ये. हा मसाला जर आपल्याला जास्त असा वाटला तर हा इतर याला पण वापरू शकतो. उदाहरणार्थ आपल्याला रताळ्याचे काप आहे किंवा सुरणाचे काप आहे, वांग्याचे काप आहे, जे आपण काप करतो त्याच्यात टाकायला मस्त आहे. हा बघा गराडू चाट तयार आहे. गरमागरम आहे, वरून क्रिस्पी आहे, आतून सॉफ्ट आहे. आणि आता हा टूथपिकनी असा खायचा. गरमागरम देतो आपल्याला असा खायचा. त्यामुळे हे बघा मी खाऊन बघते. हा बघा आज मी केलेला गराडू चाट, ही रेसिपी शेवटपर्यंत तुम्ही बघितलीच असेल. आता हा जो आहे गरम गरम वरून क्रिस्पी आहे, तो असं टूथपिकनी किंवा काट्याने असा खायचा. एकदम मस्त टेस्टी झालेला आहे. नक्की करून बघा. आणि हे जो आहे हा चाट जो आहे हा तुम्ही स्टार्टर म्हणूनही वापरू शकता. समजा आपण स्टार्टर करतो ना, स्टार्टर म्हणून नक्कीच वापरू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाच असेल. कसं काय केलंय मी वेगळ्या प्रकारे चाटचा, नक्की करून बघा. आणि आवडला असेल तर माझ्या चॅनलला, रेसिपीला पहिलं लाईक करा, शेअर करा सगळ्यांमध्ये, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.